नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे व्यंकटेश नाईक लिखित परिवर्तन. सादर आहे कथा परिवर्तन. व्हायोलिन वाजवण्यात पॅट्रिक अगदी तल्लीन झाला होता. खिडकीजवळ मेजावर बसून डाव्या खांद्यावर टेकलेल्या व्हायोलिनच्या चिनवर आपली हनुवटी टेकून त्या आवडत्या स्वर्गीय कलेची एकनिष्ठतेनं उपासना करण्यात पॅट्रिकचे तासचे तास कधीच निघून जात. त्याने व्हायोलिन वादनात कौतुकावह नैपुण्य संपादिलं होतं. त्याचा बाप उत्तम व्हायोलिनिस्ट व संगीतज्ञ असल्यामुळे पॅट्रिकच्या अंगी ती कला अनुवंशिकतेनं येणं स्वाभाविक असलं तरी त्यानं व्हायोलिनवर गेली 8-9 वर्ष घेतलेली मेहनतही दृष्टीआड करण्यासारखी नव्हती. पॅट्रिक पेडण्याहून गेल्या महिन्यात पहिल्यानेच मुंबईला आला होता. त्याचा बाप तेथील इगर्जेत चर्च मास्टर होता. पॅट्रिकनं लहानपणीच त्याच्याजवळ व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. पेडण्याला शेजारी राहणाऱ्या एका हिंदू गायिकेच्या आग्रहानं व शिकवणीनं त्यानं हिंदी पद्धतीचं संगीतही बरंचसं हस्तगत केलं होतं. पण या कलेच्या ठिकाणी इतकी आसक्ती असणाऱ्या पॅट्रिकची शालेय वृक्ष बौद्धिक शिक्षणात विशेष प्रगती झाली नसल्यास त्यात नवल नाही. मॅट्रिकच्या 2-3 वाऱ्या केल्यावर हा मार्ग आपला नाही असा विचार करून त्यानं तो सोडून दिला होता. परंतु घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळं रोजगार पाहण्यासाठी तो मुंबईला आला होता. पेडण्यासारख्या नितांत रमणीय ठिकाणी निर्जरांच्या मंजूळ संगीताला साथ करणाऱ्या, पाखरांशी बागडणाऱ्या व झाडांबरोबर डुलणाऱ्या काव्यमय अंतःकरणाच्या पॅट्रिकचं मन मुंबईच्या गोंगाटात व धकाधकीच्या नीरस आयुष्यात रमणं शक्यच नव्हतं. तेथे त्याच्या मनाला विसावा देणारी कोणती गोष्ट असेल तर त्याचं आवडतं व्हायोलिन. अकल्पितपणे पॅट्रिकच्या समाधीचा भंग झाला. पॅट्रिकनं चमकून मागे पाहिलं. समोरच्या खिडकीत रोज उभी राहून पॅट्रिकच्या संगीताचा आस्वाद घेणारी 17-18 वर्षांची एक पारशी मुलगी आज आपल्याकडे आलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं व तो गोंधळून गेला. त्याला काय बोलावं हे सुचेना. गोमंतकीय ख्रिस्ती समाजात स्त्री पुरुषांची एकमेकांशी वागणूक मोकळेपणाची असली तरी पॅट्रिक जात्याच भिडस्त असल्यामुळं मार्गरेट शिवाय इतर कोणा तरुण मुलीशी बोलण्या चालण्याचे प्रसंग विशेष आलेलेच नव्हते. तथापि त्याचा शिष्टाचार जागृत होऊन मूक वृत्तीनंच पण किंचित अदबीनं त्यानं खुर्ची पुढे केली. क्षमा करा हं आपल्या संगीतात व्यत्यय आणल्याबद्दल, ती मुलगी सफाईदार इंग्रजीत मृदू आवाजाने म्हणाली. आपल्या संगीताच्या आकर्षणामुळेच माझ्याकडून असा धृष्टपणा झाला. आपलं आगमन ही मी माझ्यावर आपली कृपाच समजतो. आमचं खेडवळांचं कसलं आलंय संगीत, तुम्हाला ते आवडलं यातच त्याचं चीज झालं. त्या मुलीचे आपल्याकडे रोखलेले पाणीदार डोळे पाहून पॅट्रिक गोंधळून गेला आणि आपल्या मनाची गोंधळलेली स्थिती तिच्या लक्षात आली हे पाहून तो किंचित ओशाळाही झाला. पण पिरोजा, ती तरुण मुलगी सुहास्य मुद्रेनं म्हणाली, खेडवळ आहे म्हणूनच त्यात जिवंतपणा आहे, आकर्षकता आहे. आमचं शहरी संगीत गिरण्यांच्या गोंगाटात नि गडबडाटात गुदमरून गेलेलं असतं. खरं संगीत तुमच्या गोव्याच्याच लोकात आढळतं. खरंच किती सुंदर वाजवता तुम्ही. आमच्या पप्पांनी तर काल तुमची फारच स्तुती केली. पॅट्रिक किंचित लाजला, पण त्या मुलीच्या मनाचा मोकळेपणा पाहून त्याला बराच धीर आला. क्षणमात्र थांबून तो म्हणाला, तुम्हालाही गाता वाजवता येत असेल. तसं म्हणण्यासारखं विशेष नाही, पण आपली कृपा झाली तर. म्हणजे? पॅट्रिक मध्येच उद्गारला. याचा अर्थ नाही लक्षात आला. याचा अर्थ असा की मला आपणापाशी संगीताचे पाठ घ्यायचे आहेत. पप्पा म्हणाले की लायक माणूस जवळ असताना दूर कशाला जायचं. पॅट्रिकच्या अंतःकरणाला अभिमानाची एक नाजूक छटा स्पर्शून गेली. आजपर्यंत मार्गारेटकडून उघड्या स्तुतिसुमनांचे हार अनेकदा त्याच्या कंठात पडले होते, पण आज सर्वस्वी परकी अशा त्या तरुणीनं त्याची मोजक्याच शब्दात योग्य स्तुती केली होती. तिच्या आग्रहावरून त्यानं एक पोर्तुगीज गीत व्हायोलिनवर वाजवून दाखवलं.
त्याच्याकडून दुसऱ्या दिवशी आपल्या पप्पाच्या भेटीला येण्याचं वचन घेऊन फिरोजा थोड्या वेळानं निघून गेली. व्हायोलिन तसंच मेजावर आव असून उघडं पडलं. आपल्या कॉटवर पडून नुकत्याच घडून आलेल्या अकल्पित गोष्टीचा विचार करण्यात पॅट्रिक गुंग झाला. अनेक परस्पर विरोधी विचारांनी त्याच्या मनात खळबळ उडवली, पण त्यातही मार्गारेट आणि फिरोजा यांच्याबद्दलचे विचारच प्रमुख होते. मार्गारेट ही पॅट्रिकची मामे बहीण. शिक्षणाकरता बरीच वर्ष पॅट्रिक शिवोलीला आपल्या मामाकडे होता. आपल्या देखण्या सरळ मनाच्या व धार्मिक वृत्तीच्या भाच्यालाच आपली एकुलती एक मार्गारेट द्यावी असा पॅट्रिकच्या मामाचा विचार होता. पॅट्रिक मार्गारेटवर अनुरक्त होता. तिच्या सहवासात घालवलेल्या दिवसांच्या गोड आठवणींनी क्षणमात्र त्याला सध्याच्या स्थितीचा विसर पाडला. त्याच्या मनश्चक्षूंसमोर त्या दिवसांची मधुर दृश्य उभी राहिली. पेडण्याला असता कधी सरमाळ्याच्या झरीवर, तर कधी मालप्याच्या सुंदर पोफळीच्या बागात, तर कधी डोंगर उतरणीवरील भरडात मार्गारेटच्या बरोबर त्यानं व्हायोलिनवर आलाप घेतले होते. त्या आलापांचे प्रतिध्वनी आता त्याच्या अंतःकरणात घुमू लागले. शिवोलीला चांदण्या रात्री रुपयाप्रमाणे चकाकणाऱ्या खाडीवर होडीतून मार्गारेटला हृदयाशी घेऊन त्यानं अनेकदा विहार केला होता. संसार समुद्रातूनही मार्गारेटला घेऊनच त्याला आपली जीवित नौका हाकारायची होती. कधी बांधावर शेजारी टोपली घेऊन असलेल्या मार्गारेटशी गुलगुल गोष्टी बोलत त्यानं फिशिंग केलं होतं. कधी डोंगरावर पाखराप्रमाणे स्वच्छंदानं फिरत काजू, करवंद, चूर्ण वगैरे वन्य फळांचा त्यानं मार्गारेट बरोबर आस्वाद घेतला होता. पॅट्रिकच्या डोळ्यांसमोर ही मधुर दृश्य एकामागून एक येऊन गेली. पण का न कळे त्यांच्या मागे त्याला फिरोजाचीच अस्पष्ट आकृती दिसू लागली. त्याच्या मनानं त्याच्या नकळतच फिरोजा व मार्गारेट यांची तुलनाही करायला सुरुवात केली. मार्गारेट काही झालं तरी एक साधी खेडवळ पोर होती. अंगातून निरोगी मुग्ध यौवन सौंदर्य मुसमुसत असलं तरी त्यात साधेपणाच होता. फिरोजासारखं दिपवून टाकणारं असं ते नव्हतं. मार्गारेटचं सौंदर्य कपेलातल्या खुरसापाशी लावलेल्या मेणबत्तीच्या प्रकाशासारखं होतं, तर फिरोजाचं बिजलीच्या बत्तीसारखं डोळ्यांना दिपवणारं होतं. ती काळी नव्हती, पण फिरोजाप्रमाणे ती केतकीशी स्पर्धा करणारीही नव्हती. फिरोजाच्या बोलण्या चालण्यात एक प्रकारची ग्रेस होती. मार्गारेट कामोईशच्या लुझिदसची पारायण करण्यात तल्लीन होत असली तरी फिरोजाप्रमाणे सफाईदार इंग्रजीही तिला येत नव्हतं. उघड्या अंतःकरणानं खळखळा हसणाऱ्या मार्गारेटला फिरोजाप्रमाणे नाजूक मंदस्मित करणं ठाऊकच नव्हतं. फिरोजाच्या गालांवरील गुलाबी लाली, पोवळ्यांच्या करंडकात ठेवलेल्या मौक्तिक मालेसारखी भासणारी तिची शुभ्र दंतपंक्ती आणि तिच्या त्या पाणीदार डोळ्यातील चांचल्ययुक्त भेदकता यांचा पॅट्रिकला विसर पडणं शक्यच नव्हतं. मिस्टर आर्देशीर रुस्तुमजी वर्किंग बॉक्सवाला, फिरोजाचे पप्पा यांच्या विनंतीवरून पॅट्रिक फिरोजाला संगीत शिकवायला जाऊ लागला. भरपूर वेतन व फिरोजाची तीव्र आकलन शक्ती यामुळे खुश होऊन तो तिला मनपूर्वक शिकवू लागला. त्याचं अंतःकरण तिच्याकडे अधिकाधिक आकृष्ट होऊ लागलं. मात्र आपण कुठेतरी चुकत आहो अशी टोचणी त्याच्या मनाला लागली. 2-3 महिने कधीच निघून गेले. पॅट्रिकला हळूहळू मार्गारेटचा विसर पडत चालला. त्याच्याकडून तिच्या पत्रांना उत्तर वेळेवर जाईनात. बिचारीला सुवासिक गुलाबी नोटपेपरवर सफाईदार भाषेत प्रेमपत्रिका लिहिता येत नसल्या तरी तिच्या साध्या शब्दातून तिचं पॅट्रिकवरील उत्कट प्रेम व्यक्त होई. परंतु पॅट्रिकच्या डोळ्यांवर पटलं आलेलं असल्याने त्याला ते दिसणं शक्य नव्हतं. फिरोजाच्या झगझगीत प्रकाशात मार्गारेटच्या मिणमिण प्रकाशाला स्वतंत्र अस्तित्व कसं असेल? आताशा पॅट्रिक फिरोजच्या सहवासात स्वर्गसौख्य मानित होता. तिची प्रत्येक क्रिया त्याला कमनीय वाटू लागली. तिचं आपणावर उत्कट प्रेम आहे असा त्याला भास होई. त्याचा स्वभाव किंचित उतावळा असला तरी आपणाला तिच्याविषयी वाटत असलेल्या प्रेमाची त्यानं अजून परिस्फुटता केली नव्हती. नाताळचे दिवस आले. दर साल तो नाताळचे दिवस अत्यंत आल्हादाने घालवीत असे. परंतु यंदा मार्गारेट नव्हती तर फिरोजा होती.
फिरोजानं त्याला पुष्कळ वस्तू नजर केल्या. तिचे पप्पाही पॅट्रिकवर खुश होते. पॅट्रिकला आता शंका उरली नाही. फिरोजा आपल्याशी विवाह करील का? न करायला काय झालं? तिच्यासारखी सुशिक्षित मुलगी धर्माला कवटाळून खास बसणार नाही. शिवाय परवा पारशी लोकांनी परधर्मीयांशी विवाह करू नये म्हणून सभा भरली होती, तेव्हा ती तिच्याविषयी प्रतिकूल बोलली होती. काही झालं तरी आता आपली हृदय मंजुषा तिच्यापाशी खोलायचीच, असा पॅट्रिकनं निश्चय केला. काय मूर्ख आहे तरी. पॅट्रिक कॉटवर पडल्या पडल्यास मार्गारेटचं पत्र वाचित असता तिरस्कारानं उद्गारला. म्हणे, यंदा चुकलंसं वाटतं. आणि दर आठवड्याला पत्र लिहिण्याखेरीज आम्हाला दुसरा उद्योगच नाही असं वाटतं की काय या पोरीला. माझ्यासाठी पुष्कळ वस्तू तयार केल्या आहेत म्हणे. काय उशीची कव्हरं की जाळीचे हातरुमाल? छे, या पोरीला आता स्पष्टच कळवायला पाहिजे की तुझा माझा काही संबंध नाही म्हणून. आणि तिच्याबरोबर दोतीशिवाय मुली मोकळा होऊ पाहणाऱ्या तिच्या बापालाही बसू दे शंक करत. त्या पत्राचा चोळामोळा होऊन ते कोपऱ्यात पडलं. पॅट्रिक झटकन उठला व पॅडमधील एक कागद टरकावून लिहायला बसला. परंतु पत्राप्रमाणे इतक्या वर्षांच्या प्रेमाच्या आठवणींचा चोळामोळा थोडाच करता येतो. पॅट्रिकला आपल्या हीनतेची शरम वाटली. त्याची लेखणी पुढे चालेच ना. खिन्न होऊन पॅट्रिक किंचित काळ स्तब्ध बसला. इतक्यात मिनू, फिरोजाचा बॉय, एक चिठ्ठी घेऊन आला. मार्गारेट विषयींच्या विचारांचं गाठोडं बांधून पॅट्रिकने फेकून दिलं. उत्फुल्ल मनानं तो चिठ्ठी वाचू लागला. प्रिय मिस्टर डिसिल्वा, आपल्यापाशी आजवर गुप्त ठेवलेल्या एका गोष्टीची परिस्फुटता करायची आहे, पण ती पत्रातून नाही. आपल्या आगमनाचा लाभ द्याल तेव्हा. फिरोजा. आपल्या आनंदावर पॅट्रिकला नियंत्रण घालता येईना. आपल्याशी करायची परिस्फुटता दुसऱ्या कशाची असणार? मिस्टर वर्किंग बॉक्सवाल्यांनी आपल्या विवाहाला संमती दिली की काय? क्षण मात्र पॅट्रिकला मार्गारेट, तिची आई, आपले आईबाप वगैरेंची आठवण झाली. पण यावेळी त्यांचा विचार करून चालू आनंदावर विरजण टाकणारा पॅट्रिक नव्हता. तो झटकन उठला व नीट नेटका पोशाख करून 2-3 मिनिटात फिरोजच्या बंगल्याच्या कंपाऊंडात पोचला. उल्लसित मनानं जिना चढून त्याने बेलचं बटन दाबलं. क्षणार्धात फिरोजनं येऊन दार उघडलं. पॅट्रिकच्या मनाला एक असूयायुक्त सूक्ष्म धक्का बसला. फिरोजा एकटी नव्हती. ऐटबाज, अप टू डेट असा गौरवर्णाचा व सुदृढ बांध्याचा एक पारशी युवक तिच्या मागे होता. फिरोजा अगदी आनंदात होती. तिनं सहास्य मुद्रेनं पॅट्रिकला अभिवादन केलं व ती त्याला घेऊन दिवाणखान्यात गेली. पॅट्रिकला आज त्या अपरिचित तरुणाच्या आगमनानं चमत्कारिक वाटत होतं. त्यानं टेबलावरील एक मासिकाचा अंक काढून त्यात डोकं खुपसलं. मिस्टर पॅट्रिक डिसिल्वा. फिरोजा त्या तरुणाला पॅट्रिकची ओळख करून देऊ लागली. यांच्याविषयी माझ्या पत्रावरून तुम्हाला माहिती झालीच आहे. मिस्टर डिसिल्वा, हे मिस्टर जहांगीर श्रॉफ, माझे फियॉन्सी. यंदाच हे बीईला बसणार आहेत. पॅट्रिकनं त्याला अभिवादन केलं, पण त्याच्या चेहऱ्यावर काळी छाया पसरली. तो शून्य दृष्टीनं त्याच्याकडे पाहू लागला. लज्जा, खेद, अनुताप अशा निरनिराळ्या विकारांनी त्याच्या मनात कल्लोळ उठवला. कानशिलातून कळा निघत आहेत असं त्याला वाटू लागलं. मिस्टर श्रॉफने विचारलेल्या प्रश्नांची आपण काय उत्तरं देत आहो याचंही त्याला भान राहिलं नाही. मिस्टर डिसिल्वा, आज तुम्हाला बरं वाटत नाही? तुमची मुद्रा अगदी गळून गेलेली दिसते. थोडा चहा घेतला म्हणजे बरं वाटेल. फिरोजाच्या बोलण्यात कळकळ भरली होती. तिनं मिनूला हाक मारून चहा व फराळाचं सामान आणवलं. पॅट्रिक अगदी शून्य झाला होता. त्यानं यांत्रिकतेनं केक खाल्ला व चहाही पिऊन टाकला. पण त्या दोघांच्या हास्यविनोदाकडे त्याचं लक्षच नव्हतं. अखेर त्याला तिथं बसणं अशक्य झालं. तो ताडकन खुर्चीवरून उठला. मिस्टर श्रॉफ, मिस वर्किंग बॉक्सवाला, क्षमा करा, मी आज जरा आजारी आहे. आपल्याशी 4 क्षण आनंदानं घालवता येत नाहीत म्हणून मला वाईट वाटतं. स्टँडवरची हॅट उचलून त्यांच्या उत्तराची अपेक्षा न करता पॅट्रिक भराभर जिना उतरून गेला. क्षणार्धात तो आपल्या खोलीत आला. मार्गारेटला लिहित असलेलं पत्र तसंच मेजावर अपुरं होतं.
आवेगपूर्वक पॅट्रिकनं ते फाडून टाकलं. कोपऱ्यात तिच्या पत्राचा चोळामोळा पडला होता. पॅट्रिकनं तो आवेगपूर्वक उचलून आपल्या फुटू पाहणाऱ्या हृदयाशी धरला. मार्गारेट, मार्गारेट, क्षमा कर. एवढेच शब्द हळव्या पॅट्रिकच्या हुंदक्यातून निघाले.